नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते. प्रथम तुम्हाला एक अशी न्यूज माहितीच असेल, की आपले इंद्रायणीमधले अदू आणि गोपाळ दोघेही मोठे झालेत आणि आता आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. प्रथम तुम्हाला रामकृष्ण हरी. कशा आहात तुम्ही दोघे? तुमचा आता नाशिक टू मुंबई कसा प्रवास झाला? झोपेतच, कारण 4:30 वाजता उठलेलो आम्ही, त्यामुळे झोप तर येणारच. मग अर्धा वेळ झोपलो, अर्धा वेळ गाणे ऐकलं आणि मग डायरेक्ट इकडे पोहोचलो. खूप असं कठीण असं ॲक्च्युली इंटरव्ह्यूज देणं आणि पुन्हा तिथे जाऊन शूट करणं आणि पुन्हा ते स्केड्यूल पुन्हा रिवाईज करणं ते खूप कठीण असतं. ते मला ऑल द बेस्ट त्यासाठी. आणि आता कसं वाटतंय गोपाळ आणि अधू जे एक इनोसंट आहे, एक अभ्यासू आहे, ते दोन वेगवेगळे कॅरेक्टर आहेत. स्टिल मला ऐकायचं आहे तुमचा प्रवास कसा होता ते कॅरेक्टर कॅच करण्यापासून आणि आतापर्यंत तुम्ही स्वतःला बघताय स्क्रीनवरती. ऍक्च्युली आदूचं जे कॅरेक्टर आहे ते खूपच इनोसंट दाखवलंय आणि मुळात मला त्याच्यासाठी जास्त मेहनत करायची गरज नाही पडली, कारण कदाचित मी असावं इनोसंट. आणि हे तर म्हणतो अच्छा, इनोसंट. हे सगळे म्हणतात तर, म्हणजे सगळे जर म्हणतात तर असावं. त्यामुळे काही नाही, मी बस तेच फॉलो केलं आणि कदाचित त्या त्या अधोक्षजमुळेच माझ्यात तसं फिलिंग आलेली असावी ती इनोसन्सची, आणि मला तीच कंटिन्यू ठेवा वाटते, कारण छान वाटतंय असं राहणं. आणि ते करेक्ट, येस, छान वाटतं. तुझा कसा होता प्रवास? माझा पण प्रवास खूप इंटरेस्टिंग होता. म्हणजे पात्राची तयारी करता विनोद लवेकर सरांशी बोलणं, ज्यांनी छोट्या गोपाळचं काम केलंय, त्या आयुषशी बोलणं, या खूप महत्त्वाच्या 2 गोष्टी मी केल्या काम करताना. वर्कशॉपमध्ये आमच्यात खूप चांगलं ट्रान्झॅक्शन होतं, मी निशांत कांचीमध्ये. आणि त्याच्यानंतर मला वाटतं की खरं प्रवास किंवा पात्राचं खरं बॉन्डिंग हे शूटिंगमध्येच तयार झालं. मालिक शूटिंग दरम्यान आमच्यात BTS मध्ये जे काही टाइमपास होत होता, जे काही विनोद होत होते, जी काही मजा होत होती आमच्यात, आम्ही दोघं फ्लॅटमेट्स होत, रूममेट्स होत, तर आमच्यात जे काही होतं, टाइमपास होतो, जी काही मजा होते, त्याच्यामध्येच बॉन्डिंग तयार होतं आणि एकमेकांना काम करतानाही मदत होते. सो खूप इंटरेस्टिंग प्रवास झाला आहे आतापर्यंत आणि यापुढेही होईल अशी खात्री आहे. ॲक्च्युली तो प्रवास बघायला खूप मजा येते, कारण इंद्रायणीसारखी सिरियल आता टॉपला आहे आणि सगळ्यांना मुळात ते लहानपणापासूनचं आतापर्यंतचं प्रेम मिळतं. आता बघितलं तर थोडासा डिफरन्स आहे कुठेतरी ना, एक म्हणतात ना आपल्या ॲक्च्युअल रिअल लाईफमध्ये आणि त्या इंद्रायणीच्या सेटवरती थोडासा एक विलेज किंवा एक गावाकडील 90sचा एक थोडासा एक छबी म्हणतो आपण ती दिसते. मग त्यामध्ये तुम्हाला काही वेगळेपणा जाणवला का? कारण आता मोबाईल, इंस्टाग्राम आणि त्या गोष्टी सुरू आहेत, बट स्टिल कुठेतरी ना तुमचा एक इनोसन्स आणि तुझ्या पुस्तकांवरचं प्रेम ते दिसतं. तो त्यामध्ये एक वेगळेपणा जाणवला का तुम्हाला? हो, अर्थात जाणवणारच, कारण आमचं कामच ते, ॲज अन ॲक्टर आम्हाला वेगवेगळ्या पात्रांना न्याय देणं हे आलंच पाहिजे. तर आम्ही तेच प्रयत्न करतो. आता सध्या हे पात्र करतोय, नंतर पुढच्या वेळी दुसरं पात्र असणार. त्याच्यामुळे प्रत्येक जे पात्र आहे त्याला पूर्णतः स्वतःच सामावून त्याला प्रेक्षकांपर्यंत नेणं हेच आमचं एकमेव कर्तव्य आहे असं मी मानतो, आणि त्याच दृष्टीने आम्ही चालतो. वेगळेपणा नक्की जाणवला असं वाटतं मला. कारण ना खूप जास्त रॉनेस आहे सेटवर, आणि मग त्यामुळेच गोष्टीमध्ये आणि मग गोष्टीत पात्र साकारणाऱ्या कलाकारांमध्ये आणि त्या पात्रांमध्ये, तर तसा रॉनेस जनरली नसतो. किंवा मी म्हणजे कुठेही काम करताना इतकं खरं, इतकं जेन्युइन, इतकं ट्रुथफुल काम करण्याची संधी उपलब्ध होत नाही, असे प्लॅटफॉर्म्स नसतात. तर मला असं वाटतं की हे खूप वैशिष्ट्य आहे. ज्या प्रकारे सेट नाशिकमध्ये आहे, ते लोकेशन पण तसं रिमोट आहे. म्हणजे म्हणलं तर शहरामध्येच आहे, पण म्हणलं तर तसं रिमोट आहे. तर तिथे जाणं, तिथे जाऊन त्या एका कुटुंबासारखं असलेल्या युनिट बरोबर रोज राहणं, 24 तास एकमेकांबरोबर असणं, कामात सुद्धा आणि घरी सुद्धा, आणि काम करणं आणि तो रॉनेस मेंटेन करणं जो त्या पात्रांचा आहे. म्हणजे जेव्हा आम्ही हे ऐकतो की गेल्या 1 वर्षभरात जे काही त्यांचे अवघड मुलांचे सीन्स होते, मग ते रात्री नदीत पोहण्यापासनं, उन्हात क्रिकेट खेळण्यापासनं, शेतामध्ये काम करण्यापासनं, जे काही असेल ते कष्ट त्या मुलांनी खरंच तिथे उभं राहून केलेत, आणि त्यांचं तर काहीच वय नाही आहे, हे कष्ट करण्याचं त्यांचं वय नाही आहे. तर हे ऐकूनच असं होतं की अरे, ही खूपच आव्हानात्मक आणि खूप जबाबदारीची गोष्ट आहे की आपल्याला हे करायचं आहे, आणि हेच मला वेगळेपण वाटतं फ्रँकली. जसं तू म्हणालास की त्यांच्यामध्ये काहीतरी वेगळेपणा होता त्या लहान मुलांमध्ये, तिघांमध्येही, इंदूमध्ये, अदूमध्ये आणि गोपाळमध्ये. मग तुम्हाला थोडं टेन्शन आलं होतं का, की ते कॅरेक्टर साकारायचं आहे तेव्हा एक स्ट्रेस येतो ना, की अरे ह्यांनी
इतकं प्रेक्षकांना जवळ केलंय, आपलंसं केलंय, मग त्यावेळी तो काही प्रश्न आला होता निर्माण? नाही, दडपण तर येणारच, की कारण 1.5-1.5 वर्ष जर तुम्ही एका पात्राला बघताय, तर त्याची इमेज ऑडियन्सच्या डोक्यावर छपून गेलेली असते त्याच्या डोक्यामध्ये. तर त्याला बाजूला करून ती आपल्या मोठेपणीची इमेज त्यांच्या डोक्यावर टाकणे खूप मोठं टास्क असतं आणि त्याच्या दृष्टीने आम्ही मग सतत प्रयत्न करत होतो. मग यात सर्वात जास्त जर मदत कोणी केली असेल, तर ते म्हणजे आमचं ऑब्झर्वेशन जे आम्ही त्या पात्रांना बघत होतो आणि दुसरं म्हणजे विनोद लवेकर सर, आमचे डिरेक्टर. त्यांनी जे काही आम्हाला गाईडन्स केले आणि जे शूट सुरू होण्याच्या आधी आमचे बरेच दिवस वर्कशॉप घेतले गेले. प्रत्येक वेगवेगळी सिच्युएशन आम्हाला देण्यात आली आणि त्या सिच्युएशन वाईज तिथेच आमचं खरं तर बॉन्ड क्रिएट केलं गेलं आणि प्रत्येक इथे दिसत होतं की प्रत्येक सिच्युएशनच्या परफॉर्मन्स नंतर दिवसेंदिवस आमचा तो ग्राफ वाढत चालला आणि आम्ही त्या कॅरेक्टरच्या जवळ पोहोचत चाललो आणि मग असंच ऍट द एंड आता आलंय आणि त्यालाच आता कंटिन्यू ठेवायचं एवढंच आहे. दडपण आलं होतं का? हो, दडपण आलं होतं कारण खूप खूप खरी मी म्हणलं तसं कामं तिघांनी रात्र अख्ख्या फंट्या गँगनीच केली होती, मालिकेतल्या सर्व कलाकारांनी केली होती आणि जास्ती महत्वाचं हे होतं की त्यांनी निर्माण केलेली पात्राची प्रतिमा ओलांडून पुढे नाही जायचंय, तर त्या प्रतिमेला धक्का न लावता त्याच्यावरती साज शृंगार चढवायचा आहे. तर हे इतकं अवघड काम आहे आणि तितकं डेलिकेट आहे, इतकं नाजूक काम आहे की ते करणं सोपं नाही, हे आता करतानाही जाणवतंय. प्रेक्षकांच्याही प्रतिक्रिया येतात, कधी कधी किंचित दोलायमान, किंचित नकारात्मक अशी प्रतिक्रिया येते, तेव्हा एक क्षणभर वाटून जातं की आपण कुठे चुकतोय. पण नक्कीच हे नक्कीच आहे की लहानपणीची पात्र करणारी मुलं वेगळी होती आणि मोठेपणीचे पात्र करणारे कलाकार वेगळे आहेत. सो मला असं वाटतं खरं आव्हान हे आहे की त्या प्रेक्षकांच्या डोक्यातल्या त्या पात्राच्या प्रतिमेला धक्का न लावता सुद्धा कथानकाच्या गोष्टीला जे अपेक्षित आहे तसं पात्र उभं करणं प्रेक्षकांसमोर तितकेच खरेपणानं. ऍक्च्युली ते जेव्हा फर्स्ट टाइम तुमच्या इन्स्टावरती पोस्ट पडली होती ना, प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल तुझं पुस्तक असताना तुझं एक वेगळीच एंट्री होती आणि तुमच्या त्या एंट्रीज बघून थोडासा प्रेक्षकांना धक्का बसला की नाही आता हे मोठे होत आहेत. आणि तेव्हा असं झालं होतं की हे काम कसे करतील किंवा काही होतं ना टी व्हीवरती बघताना गॉसिप्स होतं की अरे हे काम कसे करतील, बस स्टील त्यांना खूप आवडलं तुमचं काम, कारण ते तुमच्या दिसण्यामध्ये वागण्यामध्ये ते दिसून येत होतं. मग तुम्हाला आता इतकं सगळं छान प्रेम मिळालं तर प्रेक्षकांना काय सांगायला आवडेल? हेच प्रेम असंच बनून राहू द्या, याला अजून वाढवा, अजून भरभरून प्रेम द्या, बस एवढंच आहे. ॲज अन ॲक्टर आम्हाला एवढंच पाहिजे, अजून काहीच नको. तुला काय सांगायला आवडेल? इंद्रायणी मालिका बघत राहा आणि तुमच्या चांगल्या चांगल्या प्रतिक्रिया, सकारात्मक प्रतिक्रिया किंवा कदाचित सकारात्मक प्रतिक्रियेबरोबर एखादं सजेशन, एखादं ओपिनियन प्लीज जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा, आम्हाला कळवा. कारण त्यातनं आमच्या हे लक्षात येतं की आमचं काम रोज कोणीतरी बघतं, त्या कामावरती कोणतरी प्रेम करतं आणि प्रेम इतकं जास्ती करतं की आमच्यापर्यंत ते पोचवावं असं वाटतं की तुम्ही हे असं का नाही करून बघितलं. तर त्याची खूपच मजा आहे, वेगळीच मजा आहे एक अभिनेता म्हणून. तर ते प्लीज असंच कायम ठेवा. मग ॲक्च्युली एक महत्त्वाचा प्रश्न आहे की तुम्ही सिनियर्ससोबत काम करता, मोठ्या मोठ्या कलाकारांसोबत काम करता आणि एक टेन्शन असतं किंवा दडपण असतं की त्यांना आपलं काम आवडेल का, आपलं त्यांच्यासोबत जुळेल का, मग हे कुठेतरी आलंच असणार. मग तुम्ही ते वर्कआउट कसं केलं? पहिले तर जे सिनियर्स आमचे होते, तर 2-3 दिवस तर म्हणजे आम्ही ते आदरयुक्त भीती असते ना, त्या हिशोबाने आम्ही काही बोलतच नव्हतो त्यांना. म्हणजे आम्ही चाचपड म्हणजे मी चाचपडायचो असं की बोलू की नको, बोलू की नको. शेवटी तिसऱ्या की चौथ्या दिवशी अपूर्वाताईच डायरेक्ट आली आणि ती म्हणे, "काय रे तुमचा प्रॉब्लेम काय आहे? तुम्ही आमच्याशी बोलणार नाही का? आम्ही सिनियर आहे की तुम्ही काय?" मग म्हटलं, "सॉरी बोलतो" म्हटलं. मग त्याच्यानंतर आमची मजाक मस्ती सुरू झाली आणि आता सगळ्यांसोबत खूप चांगला बॉन्ड झाला. जे आधी दडपण होतं ते आता बिलकुल नाही. तुला कुठे थोडं दडपण होतं का? खरं तर हो, कारण मी संदीप सर असतील, अनिता मॅम असतील किंवा स्वानंद दादा असतील आणि अनेक सहकलाकार जे सिनियर आहेत, ज्यांनी अनेक मालिका याआधी केल्या, थिएटर केलंय, त्यांच्याबरोबर काम केलेलं नव्हतं आणि मी पण या सगळ्यांना पहिल्यांदाच भेटत होतो. पण मला एक नक्की माहिती होतं की आपल्याला काम करताना आणि त्यांच्याबरोबर वावरताना खूप गोष्टी शिकायला मिळणार आहेत. त्यामुळे जितक्या लवकर आपण दडपणाला मागे सोडू आणि जितक्या लवकर आपण स्वतः आपल्याकडनं एक पाऊल पुढे टाकू, तितकं आपलं शिकणं लवकर सुरू होईल, ऑब्झर्वेशनमधनं अर्थातच आणि बोलून सुद्धा. आणि मला असं लक्षात आलं की एक पाऊल टाकायच्या पूर्वीच आमच्यापर्यंत 10 पावलं टाकून आमची सगळी टीम आली होती आणि असं वाटायला
आणि असं वाटायला लागलं होतं की जणू काही आम्ही इथलेच आहोत, या संघाचे एक घटक होतो पहिल्यापासूनच. असं अजिबात नाही की हे लोक 1 वर्ष इकडे आहेत आणि आम्ही आता आलोय, तर रादर आम्ही पण 1 वर्ष इथेच काम करतोय, अशाच प्रकारे आम्हाला स्वीकारलं गेलं. सो मला असं वाटतं की ते दडपण वाटणं किती वेडेपणाचं होतं हे आता माझ्या लक्षात येते. या प्रश्नानंतर खरं तर लक्षात येते असं वाटतं मला. भारी वाटते कारण सिनियर्स जेव्हा स्वतःहून बोलायला येतात तेव्हा थोडंसं कुठे एक दडपण निघून जातं, पण एक कळतं की नाही, तो माणूस असा विचार करत नसावा, आपण एक विश्व निर्माण करतो आणि प्रॉब्लेम क्रिएट करतो. तुमच्या म्हणजे ॲज अ तुम्ही जे पर्सनल इंडिव्हिज्युअल आहात आणि त्याच्यामध्ये आणि कॅरेक्टरमध्ये कुठे साम्य होतं का? अधूमधलं एखादं साम्य तुझ्यात आहे का? किंवा गोपाळमधलं साम्य तुझ्यात आहे का? ॲक्च्युअली मी खूप वेगळा आहे आतूपेक्षा बाकीच्या गोष्टींमध्ये. पण एक गोष्ट जी आमच्यात ॲक्च्युअलमध्ये कॉमन आहे ती म्हणजे की म्हणजे मला मला खूप जण बोललेत म्हणून हे सांगतोय मी की मी खूप भोळा आहे. मला कोणी पण काही बोललं तर मला ते खरं वाटतं आणि मला मला काय म्हणतात की मॅनिप्युलेट करणं खूप सोपं आहे मला. तर सेम असंच ही एक क्वालिटी. आणि तुझ्या आणि गोपाळमध्ये काय मला वाटतं गोपाळाची विज्ञानावर त्याचा विश्वास आहे, त्याची निष्ठा आहे आणि तो त्यामुळेच चिकित्सक वृत्तीचा आहे. कुठल्याही गोष्टीची तो चिकित्सा करतो, त्याच्या मुळापर्यंत पोहोचतो, लॉजिक शोधतो त्याच्या मागचं. तर माझं पण शिक्षण थोडंसं, मी सायकोलॉजी बॅकग्राऊंडचं आहे, काउन्सिलिंग सायकोलॉजीमध्ये माझं MA झालंय. सो माझे पण विचार करण्याची पद्धत, प्रकार तसेच आहेत. तर मला वाटतं की ती चिकित्सक बाजू ही कॉमन बाजू आहे आमच्या दोघांमधली. थोडेफार कॉमननेस असल्यामुळे कदाचित तुम्हाला ते कॅरेक्टर पकडायला इझी गेलं असं. तुम्हाला एखादा अभंग किंवा एखादी चारोळी विठ्ठलाबद्दलची अशी आवडती आहे का? विठुरायाबद्दलची नाही, म्हणजे माझ्या आता पटकन डोक्यात एक नाही, पण मला एक ओवी पटकन आता डोक्यात येते, जी की खरं तर प्रवास करणाऱ्या, आयुष्याचा प्रवास करणाऱ्या किंवा स्ट्रगल करणाऱ्या प्रत्येकासाठीच आहे की वाटेवर काटे पाय अन वाणी, तरी मुखी माझ्या जनाईची घाणी. भारी होतंय ऍक्च्युली. भारी. तुला आठवतंय का कुठली चारोळी किंवा ओवी किंवा एखादं सीन सुरू असताना असं एखादं एक आवडतं वाक्य की जे तुला खूप भावलंय असं? जेव्हा रामकृष्ण हरी जेव्हा म्हणतात ना, तेव्हाच खूप छान वाटतं मला. आणि आता जेव्हा कीर्तनाचा पण सीन चालू होता तेव्हा मला असं म्हणजे एकतर तो वन टेक मध्ये पूर्ण झाला, तर मला ऍक्च्युअल मध्ये असं वाटत होतं की खरं कीर्तन चालू आहे म्हणून. नाही, मी एन्जॉय करत होते ते सगळं. मला ते जुन्या आठवणी ताज्या झाल्या एकदम की लहानपणी जेव्हा मी जायचो तेव्हा. तर खरंच खूप छान वाटलेलं तेव्हा. बाकी मग आता तर अजून तर मी शिकतोच, आता मृदुंग तर शिकूच लागलो मी अजून. त्याच्यामुळे तेवढंच एक. एखादी गोष्ट तुम्ही आता आता जसं तू म्हणालास की मृदुंग शिकू लागलो, तसं तुम्ही एखादी गोष्ट शिकलात आणि आधी माहिती नव्हती आणि फक्त सिरियलसाठी नाही तर एक बोलतात ना ऑप शिकत गेलात त्या अभंगातून किंवा वाद्यांमधून शिकत गेलात आणि तुम्हाला नंतर रिअलाइज झाले आपण हे शिकलो, ही अशी कुठली गोष्ट आहे का? ऍक्च्युली म्हणजे माझ्यात एक असा बदल घडतोय किंवा ही गोष्ट मला खूप शिकायला मिळते की आधी माझा तेव्हावर एवढा विश्वास नव्हता. पण काही गोष्टी अशा घडतात ना की ज्याने मी खूप ओढला जातोय त्या गोष्टीकडे. आणि त्यात ही सिरियल अशी की याच्यात कंटिन्यू विठू राहायचं आणि त्यांच्याबद्दलच सगळं सांगितलं जातं. तर मला ते म्हणजे एक वेळ असं विसरून जातो मी की सीन चालू आहे म्हणून. मला वाटतं की खरंच असं सांगतात, मग मला लक्षात आणलं होतं अच्छा. तर मग ती एक गोष्ट चांगली होती की मी देवाकडे खूप जास्त ओढला जातो आणि ते माझ्यासाठी पॉझिटिव्ह गोष्टी खूप घेऊन येतात, त्यामुळे मी खुश आहे. येस. तू कुठली गोष्ट एखादी तू शिकत गेलास आणि तू आता रिअलाइज होते यार मी शिकलो नाही अजून काहीच नाही शिकलास तू? अजून आता सुरू झालं. ते पण आहेच. चालेल, थँक्यू सो मच. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी ऑल द बेस्ट आणि छान वाटलं रामकृष्ण हरी.